इतिहास व नागरिकशास्त्र इयत्ता 8वी स्वाध्याय पाठ पहिला इतिहासाची साधने. पहिला प्रश्न, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. इतिहासाच्या साधनामधील डॅश साधने आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहेत. उत्तर आहे ड, दृकश्राव्य. पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. उत्तर आहे अ, आगा खान पॅलेस. 20व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आगळा आविष्कार म्हणजे डॅश होय. उत्तर आहे ड, चित्रपट. दुसरा प्रश्न, पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. ब्रिटिश काळात वृत्तपत्रे सामाजिक प्रबोधनाची साधने म्हणूनही काम करत होती. वृत्तपत्र हे मोठ्या प्रमाणावर सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. हे ओळखूनच ब्रिटिश काळात विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या अनेक समाज सुधारकांनी वृत्तपत्राला सामाजिक प्रबोधनाचे साधन बनवले. वर्णव्यवस्थेवर आधारित समाज आणि सतीप्रथा, बालविवाह, अस्पृश्यता, केशवपण इत्यादी रूढी परंपरा तसेच शूद्र समाजावर लादलेली बंधने यांचा विरोध करून यासंबंधी जनजागृती करण्याचे कार्य वृत्तपत्रांच्या माध्यमातून अनेक समाजसुधारकांनी केले. चित्रफिती या आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात अतिशय विश्वसनीय साधने मानली जातात. लिखित किंवा मौखिक साधने अधिक विश्वसनीय मानली जात नाहीत. जसे की लिखित साधने कोणत्या विचारांनी हेतूंनी लिहिण्यात आली हे अगोदर तपासून घ्यावे लागते. मात्र दृकश्राव्य साधने एक प्रकारे जिवंत पुरावा असतो. उदाहरणार्थ, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दांडी यात्रा, मिठाचा सत्याग्रह, चले जाव आंदोलन यांसारख्या ऐतिहासिक प्रसंगांच्या ध्वनी चित्रफिती उपलब्ध आहेत. या चित्रफितीमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहायला मिळते. प्रश्न तिसरा, टिपा लिहा. छायाचित्रे. छायाचित्रे ही आधुनिक भारताच्या इतिहासाची दृक स्वरूपाची साधने आहेत. छायाचित्रण कलेचा शोध लागल्यानंतर विविध व्यक्ती, घटना, त्याचप्रमाणे वस्तू व वास्तू यांची छायाचित्रे काढण्यात येऊ लागली. या छायाचित्रांमधून आपणास व्यक्ती तसेच प्रसंग जसे होते किंवा घडले त्याची दृश्य स्वरूपात माहिती मिळते. छायाचित्रे ही अधिक विश्वसनीय मानली जातात. व्यक्तींच्या छायाचित्रावरून ती व्यक्ती कशी दिसत होती, तिचा पेहराव कसा होता याविषयी माहिती मिळते. प्रसंगांच्या छायाचित्रामधून संबंधित प्रसंग नजरेसमोर उभा राहतो, तर वास्तू किंवा वस्तूच्या छायाचित्रामधून त्यांचे स्वरूप लक्षात येते. वस्तू संग्रहालये आणि इतिहास. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यांसारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यांसारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी काही इमारतींमध्ये वस्तू संग्रहालये उभारण्यात आली आहेत. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मनी भवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. श्राव्य साधने. ध्वनिमुद्रिते किंवा रेकॉर्ड्स ही इतिहासाची श्राव्य स्वरूपाची साधने आहेत. आधुनिक काळात नेत्यांनी किंवा महत्त्वाच्या व्यक्तींनी केलेली भाषणे, गीते ध्वनिमुद्रित स्वरूपात उपलब्ध आहेत. त्यांचा वापर इतिहासाची साधने म्हणून केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, स्वतः रवींद्रनाथ टागोरांनी गायलेले
जन गण मन हे राष्ट्रगीत किंवा सुभाषचंद्र बोस यांचे भाषण यांचा वापर आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासात श्राव्य साधने म्हणून करता येतो. चौथा प्रश्न आहे, पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. आपल्याला भौतिक साधने लिहायची आहेत. तर बघा, वास्तू, नाणी, पुतळे, पदके, चित्रपट, चित्रे, छायाचित्रे, वस्तू हे काय आहेत? भौतिक साधने आहेत.